पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. खरं तर पालकमंत्री साहेब असताना मला बोलायचं होतं, बातम्या ह्या चौथ्या स्तंभानं काय करणं अपेक्षित आहे. आपण मागे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की आम्ही जे आश्वासन देतो त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे. आम्ही एक आश्वासन द्यायचं, तुम्ही छापायचं, लावायचं, परत त्याचं काय झालं विचारलं पाहिजे तुम्ही. आपण कुणी आलं की चर्चा फक्त आपल्या जिल्ह्यात कुणी मंत्री आला, कुणी सत्ताधारी आले की ऑपरेशन टायगरवर चर्चा. आपल्या जिल्ह्याच्या विकासाचं ऑपरेशन बाबत प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे, आम्हाला विचारलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे की त्याची गरज आहे. प्रश्न सगळे संपलेत का? सोयाबीनला 10,000 भाव झालाय का? कापसाला 15,000 भाव आहे का? कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली का? आपली असं बेरोजगार एकही नाही असं झालाय का प्रश्न? हे सगळे जर प्रश्न संपले असेल, आपलं 23 TMC पाणी जे 7 TMCचं काम चालू आहे, तर 23 TMC पाणी आलं का? आपलं मेडिकल कॉलेज पूर्ण क्षमतेने चालू झालंय का? आपल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला निधी मिळालाय का? आपल्याला 7 TMCचं पाणी दरवर्षी तारीख पे तारीख दिली जाते. पाणी कधी येणार? पश्चिम वाहिनी नद्याचं मराठवाड्याला जे पाणी मिळणार आहे त्यातला आपल्या जिल्ह्याला वाटा किती मिळणार? हे प्रश्न तुम्ही लोकप्रतिनिधींना विचारले पाहिजे, सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे, तर जिल्ह्याचा विकास होईल. आपला आकांक्षित जिल्हा आहे, ही काय कौतुकाची गोष्ट नाही. बागायत जिल्हा आहे, सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा आहे. आपल्या आतमध्ये थांबल्यात का? हे प्रश्न जर ह्या मूळ प्रश्नावर मीडियाने लक्ष दिलं, पत्रकारांनी लक्ष दिलं, तर सत्ताधाऱ्यांचं किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत ते स्वतंत्र बघतील. हे फक्त ऑपरेशन टायगर पुरतीच जर चर्चा होत राहील तर मूळ प्रश्न सर्वसामान्य प्रश्नाला बगल मिळते. ऑपरेशन करायचं असेल तर विकासाचं ऑपरेशन करा, आमच्या मागासलेपणाचं दूर करण्याचं ऑपरेशन करा, हे तुम्ही विचारलं पाहिजे असं. आणि जर तुम्हाला वाटत असलं तुम्ही सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे, पत्रकारांचं काम सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून आपण काम करता, सर्वसामान्य जनतेचा आवाज जर ऑपरेशन टायगर असेल तर त्याच्यावर बोला. सर्वसामान्य जनतेची गरज काय त्या विषयावर आपण वारंवार आपले लोकप्रतिनिधी असतील किंवा कुणी असेल, ज्यांची जबाबदारी, ज्यांचं कर्तव्य आहे, ह्याबाबत त्यांना बोलतं केलं पाहिजे, ह्याबाबतचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे. तर मग आपला जिल्हा, आपल्या जिल्ह्यातल्या शेतकरी आतमध्ये थांबतील, आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल, आपल्या हक्काचं जे पाणी आहे ते लवकर मिळेल. 1-2 पिढ्या जर गेल्या पाण्याच्या वाटपात, अजून आपली पिढी घालवायची का? ह्या बाबतीत सुद्धा सगळ्यांनी सजगपणे काम केलं पाहिजे. ड्रग सारखा विषय, तुळजापूरमध्ये ड्रग्ज मिळतं, जसं टपरीवर मटेरियल मिळतं तसं ड्रग्ज मिळतं. ह्याबाबत आपण कधी म्हणजे कारवाई झाली ह्याच्या आधी किती वर्षापासून मिळते? तिथं लोक धाराशिवपर्यंत जात, परांड्याला माग पकडले होते. जे सामाजिक दृष्ट्या जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण बोललं पाहिजे आणि समोरच्यांना, लोकप्रतिनिधींना बोलतं केलं पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे अशी माझी माफक अपेक्षा आहे. याबाबत जर कोणाचं मन दुखावलं असेल तर पण ही सर्वसामान्य माणूस म्हणून बोलतो. याबाबत आपण इथून पुढच्या काळात माझे पत्र मी खरं तर साहेबांसमोर बोललो, ह्यांना सारखं ऑपरेशन टायगरचे प्रश्न विचारले, हे प्रश्न विचारले. कारण त्यांना काय वाटतं की ह्या जिल्ह्यात प्रश्न एकच आहे, ऑपरेशन टायगरचा. असं वाटतं ना, वारंवार जर प्रश्न विचारला गेला तर त्यापेक्षा खूप मोठे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं, हा प्रश्न सरकारपुढे मांडण्याचं काम सर्वसामान्यांचा जनतेचा आवाज म्हणून तुम्ही करणं गरजेचं असं मला वाटतं. त्यामुळं आज आपले बाळशास्त्री आंबेडकरांची जयंती आहे, त्यांनी याची मूर्ती रोवलेली आहे. याच्या निमित्तानं आपल्याला एवढं सांगायचं की आपण त्यांनी जो वारसा आपल्याला घालून दिलेला आहे, हा वारसा पुढं योग्य पद्धतीने चालवण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून आपण पुढच्या काळात काम करा, एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि आपल्या या धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.